नवा सूर्य, नवी आशा, नवी पहाट, नवी दिशा, नवा सूर, नवा प्रारंभ, नवा ताल, नवा आरंभ, नवा शब्द, नवनाट्य, नवा खेळ, नवा मंच. नमस्कार. नववर्षाच्या या हाऊसफुल जल्लोषात मी गिरिजा जोशी तुमचं हाऊसफुल स्वागत करते. तर सुरू करूया नाटक सिनेमांची ही अनोखी सफर. नाटकाच्या ध्यासानं झपाटलेल्या नाटक वेड्यांचा एक कट्टा रंगू लागतो. एका छोट्याशा जागेत सुरू झालेली नाटकाची ही सफर तब्बल 172 नाट्यकृतींचा टप्पा गाठते. नवे जुने नाटककार लिहिते होतात, असंख्य कलाकार मुखवटे चढवतात आणि 4300हून अधिक प्रयोगातून साकारत राहतात नवनवे आविष्कार. सादर आहे गेली 40 वर्ष प्रायोगिक समांतर रंगभूमीची निस्वार्थ सेवा करणाऱ्या आविष्कार संस्थेचा 25वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव. अरविंद माझा सहकारी, जवळजवळ 30-40 वर्ष आम्ही एकत्र नाट्यसृष्टीत काम केलं. त्याची स्मृती जागवणं हा त्या एक मेन मुख्य उद्देश असतोच. परंतु ज्या उद्देशानं आम्ही आमची संस्था स्थापन केलेली आहे त्या उद्देशपूर्तीचा एक तो भागही असतो. म्हणजे प्रत्येक नाट्य महोत्सवात नवीन नवीन नाटकं सादर केली जातात, युवकांची नाटकं सादर केली जातात, बालनाट्य सादर केली जातात आणि काही वेळेला आम्ही राष्ट्रीय स्तरावर देखील हा महोत्सव आयोजित केलेला आहे. म्हणजे इतकी विविधता या संबंध महोत्सवामध्ये आजपर्यंत आम्ही ठेवलेली आहे. तसंच या महोत्सवात आमची जी नाट्य सादर होणार आहे ते सर्व नवीन नाट्य आहेत. एकत्र जमतायत मंडळी आणि समूहाने रंगभूमी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. शोध तर चालूच आहे आणि तो संपेल असं वाटत नाही. खरंच समांतर प्रायोगिकला आज मुंबईमध्ये त्या मानाने नाटकं कमी होत आहेत, तर ती या महोत्सवाच्या निमित्ताने जोरदार होतात. आणि सगळ्यात मला असं वाटतं की हे जे अरुण काकडे, सुलभाते वगैरे सगळ्या मंडळींनी इतकी वर्ष हे सुरू ठेवलं आहे आणि सगळ्या करणाऱ्या लोकांना हा महोत्सव आपला वाटतो आणि ते येऊन इथे नाटक करायला तयार असतात. नवीन नवीन नाटकं इथे सादर केली जातात, वेगवेगळ्या संस्थांची सादर केली जातात आणि बाहेरून सुद्धा लोक इथे येऊन नाटकं करतात. आणि मला वाटतं त्यासाठी हा महोत्सव अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आम्ही ज्यांना पप्पा म्हणायचो अरविंद देशपांडे, ते स्वतः असे नवनवीन प्रयोग करण्यामध्ये खूप विश्वास ठेवायचे आणि त्यामुळे हा महोत्सव अतिशय महत्त्वाचा मुंबईमधला एक महोत्सव आहे असं मला वाटतं. सांस्कृतिक धोरणामध्ये समांतर रंगभूमीला सुद्धा महत्त्वाचा न्याय देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि 2012 साली काहीतरी नक्कीच समांतर रंगभूमीसाठी करेन हे माझं स्वतःच आश्वासन आहे. पॉलिटिकल नाही आहे पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नक्की आहे. अंधाराची घातपात नगरी, तिथं शिकार दाबणाऱ्या सफेद मगरी, तरी बी हाताची घडी तोंडावर बोट, फुगत चाललं या भ्रष्टाचारी पोट. अंधाराला प्रकाशाची भीतीच नसते. आविष्कारनं सादर केली अंधारातील स्वगते. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. यातलं उत्तरेकडे फार महत्वाचं आहे बरं का. अरे कुठल्याही राजकारणी माणसाला विचारा, तो सांगेल उत्तरेकडे किती महत्वाचं आहे. अहो आपल्या उत्तरेला नाही का दिल्ली. तर असा हा नगरसेवक आमदार होतो, मग खासदार होतो म्हणजे MP होतो, मग मंत्री होतो आणि मग नशिबाची थोडीशी आणि वर्ल्ड बँकेची थोडीशी अशी साथ लाभली तर MP चा PM व्हायला त्याला किती वेळ हो. लक्ष्मीची माया आहे सगळी.
परंपरागत लक्ष्मीचं रूप कसं, तर लाल साडी नेसलेली लक्ष्मी कमळाच्या अशा फुलामध्ये उभी आहे, आपले पाय लपवून. ते पाय कशासाठी लपवलेले, तर त्या लक्ष्मीचा उगम कुठे आहे ते कळू नये म्हणून. मी म्हटलं, एकलव्या तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस. गुरुविना विद्या संपादन करणारा विद्यार्थी हा गुरुपेक्षाही श्रेष्ठ असतो. तू खरंच सर्वश्रेष्ठ आहेस. हे ऐकताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण अर्जुनाच्या डोळ्यातून मात्र अंगार विलसत होता. तो चिडला, समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, आचार्य, काही क्षणांपूर्वी तुम्ही मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून घोषित केलं होतं, आणि आता हे काय? शांताराम पवार हे माझे JS कोल्हापूरचे सर, ते म्हणाले की आता जो सगळा भ्रष्टाचार चाललेला त्या अनुषंगाने जर का आपल्याला काय करता आलं थोडक्यामध्ये स्वागत म्हणून, तर मग म्हणाले की आपण काहीतरी चांगले लेखकांची निवड करून लिहून घेऊया. आणि मलाही त्याने विचारलं की बाबा तू लिहिशील का. आणि मग एक 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 लेखक तयार होत गेला. त्याच्यामध्ये आता पुरुषोत्तम बेर्डे आहे, मी स्वतः गंगाराम गवाणकर आहे, आनंद मसवेकर आहेत आणि रघुकुल, ह्या चौघांनी मिळून ते लिहिलेलं आहे. आज मला इथे एक गोष्ट मुद्दामून नमूद करावीशी वाटते, ती ही की हा जो काय मी लहानाचा मोठा झालो, हा जो काय भ्रष्टाचार नावाचा महाकाय वटवृक्ष या देशात निर्माण झाला, तो एका रात्रीत झालेला नाही. माझ्या आयुष्यात अनेक लहान थोर माणसांनी मला मदत करून मोठं केलंय. खरं तर त्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी आज इथे आलो. आभार आभार. सर्वप्रथम मी या देशातील सरकारी खात्यांना धन्यवाद देईन. सुरुवातीला त्यांनी माझ्याशी हात मिळवणी केली. हो, सरकार दरबारचं कुठलंही काम माझ्या परवानगीशिवाय होणार नाही याची खबरदारी घेतली. ते स्वगत ह्या महोत्सवात सादर करताना मला अतिशय आनंद होतो, कारण अरविंद देशपांडे 25 वर्ष जरी या महोत्सवाला झाले असले तरी आविष्कारसारखी संस्था गेली 40-41 वर्ष कार्यरत आहे. म्हणजे आमच्यासारखे जेव्हा हौशी नाटक छबिल्लासला करायला उभे राहिले, तेव्हा काकडे काका, पप्पा म्हणजे अरविंद देशपांडे, सुलभाताई यांनी खूप मोठा आधार त्यावेळेला दिलेला आहे. मुंग्यांनी मेंदू पर्वत तर गिळला नाही ना, असं काहीतरी भास होतो. माझ्या समोर हे लक्ष्मी मातेचं चौकोनी पुडकं गेल्या 11 वर्षातले मार्गशीर्षातले गुरुवार तर फळाला येत नाहीत. गेली अनेक वर्ष केलेले मंगळवार तर कामाला येत नाहीयेत ना. आई जगदंबे, आता तूच सांग काय करू? खाऊ की नको खाऊ? 25व्या अरविंद देशपांडे स्मृती महोत्सवात आज संध्याकाळी 5 वाजता आविष्कार चंद्रशालेची 2 बालनाट्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सोमवारी नागपूरचं रक्त परजन्य आणि मंगळवारी आविष्कारचं घर बार रंगणार आहे.